नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शेगाव पालखी मार्गावर गिट्टीचा धोका, वारकऱ्यांच्या पायांना इजा होण्याची शक्यता, काम अपूर्णच. अकोल्यातील डाबकी रोडचे रखडलेले काम, पालखी आगमनापूर्वी दुरुस्तीची मागणी, नागरिकांमध्ये संताप. मान्सून 10 दिवस लवकर दाखल, पण 27 मे पासून वेग मंदावणार. हवामान खात्याचा अंदाज, पेरणीची घाई नको. जिल्हा परिषद प्रभाग रचनेला वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लोकसंख्येची माहिती सादर. मानोरा येथील लग्न समारंभात मुसळधार पावसाचा फटका, जेवणाऱ्यांची धावपळ, आयोजकांचे हाल, माणुसकीचा परिचय. आता सविस्तर बातम्या. शेगावहून पंढरपूरकडे संत गजानन महाराजांची पालखी 2 जून रोजी 700 वारकऱ्यांसह प्रस्थान करणार आहे. पालखी 2 जूनच्या रात्री बाळापूर तालुक्यातील पारस येथे मुक्कामी थांबून पुढे मार्गस्थ होईल आणि त्यानंतर 3 जून रोजी भौरद येथे मुक्काम करेल. पालखीतील वारकरी पायी चालत असल्याने कसुरा फाटा ते कसुरा दरम्यान रस्त्यावर पसरलेली गिट्टी वारकऱ्यांच्या पायांना इजा पोहोचवू शकते. दरवर्षी शेगावहून पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी आणि दिंडीच्या प्रस्थानाला आता फक्त 1 आठवडा बाकी आहे. असे असूनही अकोल्याहून शेगाव दिंडी मार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. याचा परिणाम पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर होणार आहे. संपूर्ण विदर्भाचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी शेगावहून अकोला मार्गे कळंबा कसुरा दिंडी मार्गावरून पंढरपूरला जाते. मात्र या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. कसुरा फाट्यापासून कसुरा मार्गावर मोठ्या प्रमाणात गिट्टी टाकण्यात आली आहे. ठेकेदार रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने करत असल्याने ही गिट्टी वारकऱ्यांच्या पायांना इजा पोहोचवू शकते अशी शक्यता आहे. गेले 8 वर्षापासून सुरू असलेले हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि परिणामी रस्त्याचे काम तसेच रखडले आहे. आता मान्सून अवघ्या 1 आठवड्यावर आल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे. या मार्गावरचा हा गेल्या 7-8 वर्षापासून खूप त्रास आहे या रोडनं. हा जो 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर परत मोरीच्या ठिकाणी खूप त्रास असल्या त्यानं गाड्या वगैरे भरपूर स्लिप होतात. कारण शेगाव अकोला हा रोड खूप म्हणजे प्रवास खूप चालते या रोडनं, त्याच्यामुळे स्लिप भरपूर गाड्या होतात. श्री संत गजानन महाराजची जे पालखी आहे शेगाववरून पंढरपूरसाठी अकोला मार्गे जात असते. गेल्या 8 वर्षाच्या आधी या रस्त्याचं खोदकाम केलं होतं कंत्राटदारांनी आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की त्याची हद नाही आहे. श्री संत गजानन महाराजच्या भक्तांना सुद्धा या ठिकाणी सोडलं जाऊन नाही राहिलं. आता 8 दिवसातच पालखी आहे, पण रस्त्याची अवस्था अशी आहे की अजूनही कुठे काम चालू आहे, कुठे कसं अत्यंत कासवगतीनं काम चालू आहे. आणि याचं जे 90% काँक्रिटीकरणाचं काम आहे त्याच्यावरून पालखी जाते ते अजूनही बाकी आहे. ते कुठलंच म्हणजे याचं डांबरीकरण तर झालं नाही. सिल्वर कोटिंग बाकी आहे, डांबरीकरण बाकी आहे. काही ठिकाणी असे पॅचेस 1-1, 2-2 किलोमीटरचे आहेत आणि काँक्रिटीकरणाचं पूर्ण काम बाकी आहे. कंत्राटदार, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी याच्यावर समाधानकारक आणि जे कासवगतीने काम आहे ते असंच कासवगतीने चालू आहे. अकोल्यातील डाबकी रोडचे रखडलेले विस्तारीकरण आणि पावसाळ्यातील भयानक परिस्थिती यामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदार कमालीचे त्रस्त झाले आहेत. शेगावला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग रहदारीमुळे रुंद करणे आवश्यक असले तरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हे काम रखडले आहे. श्रींच्या पालखीचे आगमन 4 व 5 जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती त्वरेने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेने डाबकी रोड रुंदीकरणाचे काम हाती घेतले असले तरी ते संथ गतीने सुरू आहे. महावितरणचे जुने वीज पोल न हटवणे, जलवाहिनी टाकण्यात येणाऱ्या अडचणी आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे कामाला खीळ बसली आहे. डाबकी रोड परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात
पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो। या पुरामुळे नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते। उघड्या नाल्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पावसाळ्यात आरोग्याच्या समस्याही वाढतात। नुकतेच झालेल्या मान्सूनपूर्व पावसातही डाबकी रोडवर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली। मान्सून सुरू झाल्याने यात भरच पडत असल्याचे चित्र आहे। रखडलेले रस्त्याचे काम आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे डाबकी रोडवरील दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे। रस्त्याच्या कामामुळे आधीच ग्राहकांची ये-जा कमी झाली आहे। त्यात पावसाळ्यात दुकानात पाणी शिरल्याने मालाचे मोठे नुकसान होते आणि व्यवसाय पूर्णपणे ठप्प होतो। नाली बांधणीतील अडचणीमुळेही त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या सर्व समस्यांमुळे डाबकी रोड परिसरातील नागरिक आणि दुकानदार प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। महापालिका आणि संबंधित विभागाने तातडीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अन्यथा आगामी पावसाळ्यातही डाबकी रोड परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। धोए के काम जो है बार बार सब डाबकी रोड वासियों ने सब निवेदन दिया है, तो सब बोले हुआ है, लेकिन काम जो बहुत ढीलेपन से चालू है और अधूरा काम चालू है। एक तरफ से नाली का काम चालू है, एक तरफ से पाइपलाइन का काम चालू है, लेकिन एक तरफ से पूरी लाइन, कोई भी एक लाइन पूरी क्लियर करने को होना था, उसके बाद भी दूसरे साइड को काम करते थे। डाबकी रोड पे हमेशा पानी की समस्या आज से नहीं, बहुत पहले से है, नाला का नहीं होने से, तो एक साइड करके जल्दी से जल्दी निपटारा होने को ना, अन्यथा जो कल जैसा लोगों के घरों में, दुकानों में जो पानी गया है, उसी तरफ से ये हमेशा ही कटकुट जाएंगे, करके जल्दी से जल्दी काम करने को ना, ऐसा आम्हाला काही नाही। काल झालेल्या पावसामुळे अतिशय प्रचंड प्रमाणे डाबकी रोड पाणी साचलं होतं। लोकांच्या घरात, दुकानात पाणी झालं आणि रस्ते बुजवून ठेवल्यामुळे काय झालं की ते प्रत्येक चौकात ते पाणी जमा व्हायला लागलं आणि लोकांना खूप त्रास झाला। मनपाचे कुठलेही अधिकारी, कुठलाही प्रशासनाचा अधिकारी येऊन पाहायला तयार नाही की काम कसं चालू आहे। इतक्या संत गतीने काम सुरू आहे की त्याच्यामुळे व्यापारी लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे असं मला वाटते। यावर्षी मान्सूनचा प्रारंभ अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याने 25 मे रोजीच तो दाखल झाला आहे। ही तारीख सामान्य वेळेपेक्षा तब्बल 10 दिवस आधीची आहे। मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून मान्सूनचा वेग कमी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येणार आहे। राज्यात 27 मे पासून बहुतांश भागात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे। तापमानात काही प्रमाणात वाढ होईल आणि पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण वगळता संपूर्ण राज्यात मे महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार असून ही स्थिती किमान 5 जूनपर्यंत टिकू शकते। यामुळे 5 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे। यंदा अनेक भागात दमदार वादळी पूर्व मान्सून पावसामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी उत्साह निर्माण झाला आहे। मात्र हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पावसात काही काळ खंड पडणार असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। लवकर पेरणी करण्याच्या घाईमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी पावसाचा पहिला भरवसा पक्का झाल्याशिवाय पेरणी अथवा लागवड करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। आगामी दिवसात पुढील अपडेटसाठी अधिकृत हवामान अहवालांवर विश्वास ठेवावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। सध्याच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यामध्ये 4,42,000 हेक्टर क्षेत्रावरती संभाव्य पेरणीचे नियोजन करण्यात आलेले असून यामध्ये मुख्य पीक आपले सोयाबीन असून त्याचे क्षेत्र 2,40,000 हेक्टर, तसेच कापूस या पिकाचे क्षेत्र 1,30,000 हेक्टरपर्यंत असण्याची शक्यता आहे। सध्याचा पावसाचा एक पाहता 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, तसेच कपाशीची लागवड ही 1 जून नंतरच करण्यात यावी असे याबाबत आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या हालचालींना वेग आला असून प्रभाग रचनेसाठी लोकसंख्येची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आली आहे। सन 2011च्या जनगणनेच्या आधारे ही माहिती सादर झाली आहे। आता प्रभाग रचना होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सोयीच्या सर्कलसाठी राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे। अनेकांकडून मतदारसंघासाठी चाचपणीही सुरू केली आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक सन 2020 मध्ये झाल्यानंतर जानेवारी 2025 पूर्वी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे गरजेचे होते। मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका झाल्या नाहीत। स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत। या काळात काही गावांचा समावेश
जिल्ह्यात किंवा तालुक्यात होणे, नवीन गट ग्रामपंचायतीचे विभाजन, पुनर्वसनामुळे नवीन गावांची निर्मिती झाल्याने लोकसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे, असे ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र अकोला जिल्ह्यात नगरपालिका झाल्याने हिवरखेड सरकार राहिलेले नाही. या व्यतिरिक्त फारसे बदल झालेले नाहीत. सन 2020 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत 53 सर्कल लक्षात घेऊन राखीव जागांची संख्या निश्चित करण्यात आली. यात अनुसूचित जातींसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 4, ओबीसीसाठी 14 जागा राखीव होत्या. सध्या 52 सर्कल असून सर्कलची संख्या 60 पर्यंत जाण्याची संख्या वर्तवण्यात येत आहे. संख्या वाढल्यास राखीव जागांची संख्याही वाढणार आहे. मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामात वाशिम नगरपालिकेने केलेल्या हलगर्जीपणामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्चूनही अनेक नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेले असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाशिम नगरपालिकेकडून दरवर्षी मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र यावर्षी ही कामे केवळ दिखाव्यापुरतीच झाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक नाले झाडाझुडपांनी आणि कचऱ्याने पूर्णपणे बुजलेले आहेत. संबंधित ठेकेदाराने कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे अनेक महत्त्वाचे नाले अद्यापही सफाईविना आहेत. ढवळेवाडी मच्छी बाजार, नालासाहेबपुरा जवळील नाला, शिवाजी चौक येथील नाला यासारख्या अनेक नाल्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे नालेकाठी असलेल्या घरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. नाले सफाईच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढून संबंधित ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र शहरातील अनेक नाले तुंबलेलेच आहेत. यामुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वाशिम नगरपालिकेने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन राहिलेल्या नाल्यांची लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने सफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच ठेकेदारांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अन्यथा पावसाळ्यात वाशिम शहराला मोठ्या पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रीलमध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय कामकाजातील अडचणी, समस्या आणि प्रलंबित प्रकरणे मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि दिव्यांग लोकशाही दिन आता पुढील महिन्यात म्हणजेच 2 जून रोजी दुपारी 3 वाजता लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडणार आहे. लोकशाही दिन ही महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या समस्यांचे निवारण जलद गतीने व्हावे या उद्देशाने सुरू केलेली एक अभिनव संकल्पना आहे. या दिनी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहतात. नागरिक आपली निवेदने किंवा तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतात, ज्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही होण्यास मदत होते. यापूर्वी अनेक नागरिकांना आपल्या समस्यांसाठी विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत होते. मात्र लोकशाही दिनामुळे एकाच ठिकाणी अनेकांचे प्रश्न मार्गी लागतात. या लोकशाही दिनात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्यांना आपली कैफियत मांडण्यासाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी एक विशेष व्यासपीठ मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयाने या लोकशाही दिनासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांना त्यांच्या विभागातील प्रलंबित तक्रारींबाबत अद्ययावत अनुपालन अहवालासह
उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे। याचा उद्देश हा आहे की नागरिकांनी यापूर्वी केलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली याची माहिती दिली जावी आणि पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित केली जावी। भगवान शनी महाराजांची जयंती मंगळवार 27 मे रोजी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाईल। अमावस्येच्या दिवशी पूजा पाठ, दान पुण्य आणि पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते। ज्या लोकांच्या कुंडलीत शनी संबंधित दोष आहेत त्यांनी शनी जयंतीला मंदिरात जाऊन भगवान शनीला तेलाने अभिषेक करावा। शनी जयंतीला सकाळी सूर्यदेवाला जलाचे अर्घ्य अर्पण केले जाते। किल्ला चौक येथील शनी मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की शनिदेवाला तेल अर्पण करून दिवा लावावा, देवाला नवीन वस्त्रे परिधान करावीत आणि नारळ, फळे, निळी फुले आणि शमीपत्र अर्पण करावी। आज शनि अमावस्या बाबा का बर्थडे मनाया जाता है। हर साल की अमावस्या के दिन बाबा का बर्थडे होता है और इसमें सभी भक्तों ने जिनको साढ़े का प्रभाव है, जिनको अड़या शनि है, जिनको अष्टम अक्का का शनि है, तो उन्होंने शनि मंदिर में जाकर देव दर्शन, पूजा पाठ और तेल अभिषेक करवाए तो बढ़िया रहेगा और भंडारे में सहयोग करो तो उनको बढ़िया रहेगा। शनी जयंती निमित्त गांधी चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ, लक्झरी बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन चौक येथील सर्व शनी मंदिरे आकर्षकपणे सजवली आहेत। शनी जयंतीच्या निमित्ताने सर्व मंदिरांमध्ये विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केले आहेत। काही शनी मंदिरांमध्ये शनी जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक अनुष्ठान करण्यात आले होते। शनी जयंतीला सर्वांनी शनिदेवाचे दर्शन घेऊन आपल्या सर्व कष्टातून मुक्ती मिळवावी। शनी जयंतीनिमित्त भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ भाविकांनी घेतला। या भजन कार्यक्रमाची एक झलक आपण पाहूया। ओरिजिनल चामड्याच्या विविध वस्तूंचे भव्य दालन चेन्नई लेदर मॉलच्या स्वरूपात सुरू झाले आहे। शहरातील LRT कॉलेज समोर नेकलेस रोड, रतनलाल प्लॉट येथे प्रशस्त अशा या शोरूमचे दिमागदार उद्घाटन रविवार दिनांक 25 मे रोजी मोठ्या उत्साहात आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते पार पडले। बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या शुभ हस्ते फीत कापून या चेन्नई लेदर मॉलचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी शहरातील अनेक मान्यवर, लेदर वस्तूंचे शौकीन आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चेन्नई लेदर मॉल हे लेबल ऑफ लक्झरी आणि एक्सपोर्ट सरप्लस डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट असल्याचा दावा करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाच्या लेदर वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे। या मॉलमध्ये ग्राहकांसाठी प्युअर लेदरपासून बनवलेले हँडमेड शूजची आकर्षक रेंज उपलब्ध आहे। या व्यतिरिक्त लेदरमधील विविध प्रकारच्या वस्तू जसे की बॅग्स, बेल्ट्स, वॉलेट्स आणि इतर अनेक व्हेरायटीज येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत। चेन्नई लेदर मॉलच्या संचालकांनी अकोला जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना या नव्या दालनाला एकदा तरी अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे। अस्सल लेदरच्या वस्तू खरेदी करण्याची संधी अकोलेकरांना आता शहरातच उपलब्ध झाली आहे। राम मंडळी, आम्ही अकोल्यात नवीन शोरूम आणले लेदर मॉल म्हणून। आपले नेकलेस रोड सिव्हिल लाईनमध्ये आहे। नवीन शोरूम आहे। आपली लेदरची पूर्ण लेदर बेल्ट, लेदर शूज, लेदर बॅग आहे, जॅकेट आहे आपल्याकडे, लेदर जॅकेट, लेडीज पर्स आहेत, लेडीज शूज आहे, लेदर चप्पल आहे, वॅलेट आहे, बेल्ट आहेत, लेडीज मध्ये चप्पल वगैरह है। अवश्य ग्राहक अपन भेंट दिया एकदा। ये अकोला में पहली बार खुला है शोरूम शूज़ का। मैं यहाँ पे गुजर रहा था यहाँ से, तो मेरे को दिखा ये शोरूम, तो यहाँ पे लेज़र के अच्छे शूज़ आए हैं, बैग है, जॉकेट वगैरह सभी है यहाँ पे, और वैरायटी भी अच्छी है और यहाँ पे सभी ने आना चाहिए। एक बार विजिट करिए, यहाँ पे आके शूज़ वगैरह सभी आइटम मिल जाएंगे यहाँ पे।
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वाशिम जिल्ह्यासह इतर राज्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 2 सराईत चोरट्यांना वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश पवार आणि उमेश पवार दोघे राहणार फतेहपूर, जिल्हा बुलढाणा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 24 मे रोजी घरफोडी करणारे आंतरराज्य टोळीतील 2 सराईत गुन्हेगार मालेगाव येथे येत असल्याची माहिती वाशिम LCBला मिळाली होती. माहितीवरून अकोला नाका आणि मालेगाव येथे सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आरोपींना विचारपूस केली असता वाशिम शहर आणि रिसोड येथे इतर साथीदारांच्या मदतीने 7 घरफोडी केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. यावरून आरोपीच्या ताब्यातून 51 ग्राम सोन्याच्या वस्तू, 17 तोळे चांदीच्या वस्तू आणि नगदी 16,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दोघे अटक आरोपी हे अनेक जिल्ह्यातील पोलिसांना पाहिजे होते, मात्र ते मिळत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB PI रामकृष्ण महल्ले, API योगेश धोत्रे आणि वाशिम LCBच्या पथकाने केली. आरोपींनी वाशिम शहर आणि रिसोड येथे इतर साथीदारांच्या मदतीने 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजणा गावातील एका लग्न घरात आनंदाचे वातावरण होते. वधूवर विवाह बंधनात अडकणार होते आणि पाहुणे मंडळी, नातेवाईक या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी जमले होते. सायंकाळ झाली, जेवणाची वेळ झाली आणि मंडळी पंगतीला बसू लागली. तोच आकाशात ढग दाटून आले आणि बघता बघता मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने लग्नस्थळी एकच धावपळ उडवून दिली. जेवणासाठी बसलेले पाहुणे, नातेवाईक आणि वराडी मंडळी अक्षरशः सैरावैरा पळू लागले. मांडवात पाणी साचायला सुरुवात झाली आणि जेवणाची सर्व व्यवस्था कोलमडून पडली. गरमागरम जेवण पावसाच्या पाण्याने भिजले तर काही ठिकाणी जेवणाचे पदार्थ उडून गेले. ज्या हातांनी घास उचलला जात होता त्याच हातांनी आता छत्री आणि ताट सावरण्याची कसरत सुरू होती. या अवकाळी पावसाने केवळ लग्न समारंभाचे नियोजनच बिघडवले नाही तर उपस्थितांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जेवणासाठी आलेल्या पाहुण्यांचे हाल झाले. अनेकांना अर्धवट जेवण सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. काही क्षण तर काय करावे हेच कोणाला सुचत नव्हते. मात्र अशा कठीण प्रसंगी मानोराच्या सोयजणा गावातील स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. भिजत असलेल्या जेवणावर ताडपत्रे टाकून ते झाकण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी पाहुण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली. या धावपळीत आणि मदतीच्या हातातूनच परिस्थिती थोडीफार आटोक्यात आणता आली. हा अवकाळी पाऊस आता केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर अशा सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांचेही नियोजन बिघडवत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जीवनातील एका महत्त्वाच्या आणि आनंदाच्या क्षणावर निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका बसल्याने लग्नघरातील मंडळी आणि उपस्थित पाहुण्यांना एक वेगळाच अनुभव आला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शेगाव पालखी मार्गावर गिट्टीचा धोका, वारकऱ्यांच्या पायांना इजा होण्याची शक्यता, काम अपूर्णच. अकोल्यातील डाबकी रोडचे रखडलेले काम, पालखी आगमनापूर्वी दुरुस्तीची मागणी, नागरिकांमध्ये संताप. मान्सून 10 दिवस लवकर दाखल, पण 27 मे पासून वेग मंदावणार. हवामान खात्याचा अंदाज, पेरणीची घाई नको. जिल्हा परिषद प्रभाग रचनेला वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लोकसंख्येची माहिती सादर. मानोरा येथील लग्न समारंभात मुसळधार पावसाचा फटका, जेवणाऱ्यांची धावपळ, आयोजकांचे हाल, माणुसकीचा परिचय. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात?
तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.